नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण खण ब्लाऊज पीसपासून एक सुंदर असं ट्रॅडिशनल पीस म्हणजेच केळवणसाठी पान तयार करणार आहोत. तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ. केळवणाचं पान करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक खण ब्लाऊज पीस, कॅनव्हास, अस्तर, ॲक्रेलिक कलर, ब्रश, चॉक पीस, कातरी, लेस, थोडंफारसं डेकोरेशनचं साहित्य. येथे मी गोंडेसाठी आपण जे जरी वापरतो ती जरीसुद्धाही घेतलेली आहे. केळवण पान तयार करण्यासाठी किंवा नैवेद्य आसन म्हणून सुद्धाही याचा उपयोग करू शकता तुम्ही. त्यासाठी आपण आपल्या घरात जे आपण फंक्शनसाठी वगैरे किंवा सुहासिनी जेवणमध्ये वगैरे किंवा केळवण जेवणासाठी वगैरे जे ताट वापरतो त्या ताटचा वापर करून याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण हा कण ब्लाऊज सरळ पद्धतीने ठेवून त्याच्यावर चॉकपीसच्या साहाय्याने पानांचा आकार काढून घेणार आहोत. जेवढा आपल्याकडे ताट आहे त्या ताटपेक्षा 1.5 इंच इतकं मेजरमेंट जास्त ठेवून चॉकपीसने पानांचा आकार काढून घेऊन त्यानंतर तो कात्रीच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. पान काढण्यासाठी दोन्हीही बाजूला पान करेक्ट येण्यासाठी अगोदर एकाच साईडचं ड्रॉईंग काढून घ्या. त्यानंतर तो ब्लाऊज पीस त्याच्यावर ठेवून हातानं प्रेस करून घ्या. इकडचा जो चॉकपीसचा जे कलर आहे तो त्या साईडला उमटून जाईल. अशा प्रकारे दोन्हीही साईडचा जो पानांचा आकार आहे तो छान येईल. आता हे ते मी ताट घेतलेलं आहे. ताटापेक्षा 1.5 इंच इतकं किंवा 1 इंच इतकं मेजरमेंट जास्त घेऊन हे आता आपण कट करून घेणार आहोत. आता आपल्याला इथे एक छान असा पानांचा आकार असलेला खणपीस मिळालेला आहे. जेवढाच खणपीस आहे सेम तेवढाच कॅनव्हास आणि अस्तर आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करा, जेवढा खण ब्लाऊज पीस आहे सेम त्याच मापाचं तुम्ही अस्तर कॅनव्हास कट करू शकता. नको असल्यास एक अस्तर घ्या, त्याच्यावर खणपीस ठेवा, त्याच्यावरच कॅनव्हास ठेवून बॉलपिनच्या साहाय्याने अटॅच करून सरळ राहिलेला जो भाग आहे तो कात्रीच्या साहाय्याने कट करून द्या. अशा प्रकारे आपल्याला 3 पार्ट येथे मिळून जातील. येथे खण ब्लाऊज पीस ठेवताना मी खण ब्लाऊज पीस सरळ पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. त्याच्यावर अस्तर आणि त्याच्यावर कॅनव्हास. उरलेला ब्लाऊज पीस कट करून झाल्यानंतर हा एक 3चा सेट आपल्याला तयार भेटेल. तर पुढे जाऊया आपण आता शिलाई कामाकडे. खण ब्लाऊज पीस, अस्तर आणि कॅनव्हास असा एक सेट आपण इथे तयार केलेला आहे. हा सेट तसाच नेऊन आपण मशीनवर त्याच्या दोन्ही साईडनं एक शिलाई देऊन घेणार आहोत. नंतर त्याचे बॉलपिन्स आपण काढून घेणार आहोत. पानाच्या दोन्हीही बाजूला शिलाई देऊन झालं की हा जो आपला सेट आहे ते आपण उलटा करून घ्यायचा आहे की जेणेकरून कॅनव्हास आत जाईल आणि खण ब्लाऊज पीस वर येईल. पानाला टोक येण्यासाठी सुईचा किंवा रिफिलचा वापर करून त्याला टोकदार असं तुम्ही धार देऊ शकता. येथे आता छान केळवणचं बेस किंवा पानाचा बेस तयार झालेला आहे. याला आपण इस्त्री करून घेऊया. इस्त्री देऊन शिलाई करून घेतलं की लूक खूप छान सुंदर येथे तयार होतो. आता येथे हा सेट तयार करून झाल्यावर आपण इस्त्री करून घेतलेली आहे. इस्त्री करून झालं की कडाही छान तेथे सेट होतात आणि याला छान असा एक लूकही तयार होतो. इस्त्री झाल्यानंतर पानाच्या दोन्ही साईडला वरून आणखी एकदा आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता हा जो खालचा एक्स्ट्रा कॅनव्हासचा किंवा अस्तरचा जो उरलेला कापड आहे तो कट करून सुद्धा तुम्ही इथे एक शिलाई देऊन घेऊ शकता. कट करायचा नसेल तर उरलेला भाग थोडीशी त्यातली शिलाई काढून तो भाग आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर एक शिलाई देऊन घ्या.
तर आता पानाच्या तिन्ही बाजूंना शिलाई देऊन झालं की आपल्याला जी आवडेल ती लेस आपण येथे या काटेच्या साईडला अटॅच करून देणार आहोत। ही लेस तुम्ही पानाच्या तिन्ही बाजूला लावू शकता, एका बाजूला लावलं तरीही चालेल। तुम्ही इथे कुंदनचा सुद्धाही वापर करू शकता। खण ब्लाऊज पीस वापरून चौरंग आसन, तोरण, नैवेद्य आसन, लक्ष्मीसाठी साडी, गणपतीसाठी हार, देवहारा आसन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेथे जाऊन तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ पहा। आता याच लेसवर आपण आणखी एक शिलाई देऊन घेणार आहोत की जेणेकरून ते तिथे छान पद्धतीने सेट होईल। तर या पानांना शिरा काढण्यासाठी तुम्ही ॲक्रेलिक कलरचा सुद्धाही वापरू शकता, पण मी येथे बॉबिनमध्येच जरीचा दोरा, आपण गोंडा वगैरे बांधण्यासाठी जरीचा थ्रेड वापरतो, तो थ्रेड मी बॉबिनमध्ये भरून घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज पीस किंवा हा केळवणचं पान उलटं ठेवून आपण त्याच्यावर शिलाई देऊन घेणार आहोत की जेणेकरून केळवणच्या पानाच्या वर गोल्डन शिरा येईल आणि त्यामुळे या पानांना छान असा रिच लुक येईल। तर ह्या पानांच्या दोन्हीही बाजूंना आणि मध्ये आणि शिरा हे आपल्याला गोल्डन जरीच्या साहाय्याने करून घ्यायचं आहे। 2 वेळा किंवा 3 वेळा मशीन चालवून ही पानाची जी शिरा आहे किंवा पानांच्या दोन्हीही साईड आहेत ते आपण डार्क करून घेणार आहोत। पानांना शिरा काढण्यासाठी किंवा त्याच्या साईडनं सुद्धाही तुम्ही येथे ॲक्रेलिक कलर वापरू शकता, फॅब्रिक कलर वापरू शकता, पण मी येथे गोल्डन जरीचा वापर केलेला आहे। या पानाच्या दोन्ही साईडून तुम्ही ॲक्रेलिक पेंटच्या साहाय्याने डिझाईनसुद्धाही करू शकता। येथे मी एक साईडला फोटो देईन त्या पद्धतीने, नको असेल तर साधं सिंपल असंच सुद्धाही तुम्ही ठेवू शकता। हे केळवणचं पान तुम्ही सवासीन जेवणासाठी किंवा नैवेद्य आसन म्हणून किंवा कोणत्या प्रकारच्या फंक्शनमध्ये ताट आसन म्हणून सुद्धाही वापरू शकता। मी केलेलं हे केळवणचं पान जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर पाहिलात ना, कमी वेळात कमी साहित्यात आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केळवणाचं पान एकदम सुंदर आपण घरीच तयार केलेलं आहे। मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की श्रीशा स्पेशलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।